शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की अरबी समुद्रात केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं हलकं क्षेत्र तयार झालं आहे आणि याचा परिणाम दक्षिणेतील काही राज्यांवर आणि महाराष्ट्रातील दक्षिणी भागावर होऊ लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढतंय. थोडं विदर्भातही काही ठिकाणी पाऊस होतोय. दक्षिण कर्नाटक आणि केरळमध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर एकूणच असलेली अरबी समुद्रातील या ठिकाणची कमी दाबाची स्थिती त्याला कारणीभूत आहे. थोडं पूर्व भारतातही परिणाम होतोय. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील परिस्थिती बदलते आहे. आपण दररोज संध्याकाळी आणि सकाळी जो अंदाज देतो त्यामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या पावसाचा अंदाज घेत असतो. आपण आता बघतो की पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणाच्या काही भागामध्ये जोरदार मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे रात्री, आणि त्याचा परिणाम सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या काही भागात होताना दिसतोय. लातूरपर्यंत याचा परिणाम असू शकतो. तर या भागात म्हणजे धाराशिवपर्यंत कुठे पाऊस आहे याचा अंदाज थोडा व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी द्यावा. स्कायमेटचा अंदाज आपण बघतो. मॉडेल बेस अंदाजामध्ये जसं वातावरण बदलतं तसा मॉडेलमधील अंदाज देखील बदलत असतो, आणि त्यामुळे मॉडेलचा अंदाज बदलत नाही तर हवामानात जो बदल होतो तो मॉडेलमध्ये बदललेला दिसत असतो. त्यामुळे आपण बघतो की सध्या रात्रीच्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक बदल दिसतोय. तो म्हणजे दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात, दक्षिण कोकणात आज पावसाचं प्रमाण अधिक राहील अशा प्रकारचा अंदाज देण्यात आला आहे. 7 तारखेला देखील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर दक्षिणेकडून वाढण्याची शक्यता आहे. 8 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये, खास करून मराठवाड्याचा दक्षिणी भाग, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे. 6 तारखेला देखील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे. 10 तारखेला थोडं पावसाचं प्रमाण कमी होते, परंतु विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम आहे. 11 तारखेला हे वातावरण पूर्व विदर्भाकडे आणि कोकणात वाढण्याची शक्यता आहे. 12 तारखेला ही तीच परिस्थिती आहे. कोकण, पूर्व विदर्भ, थोडा दक्षिण मराठवाडा. 13 तारखेला बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाची शक्यता आहे, आणि त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने मराठवाडा, विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल, कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल. हे पावसाचं प्रमाण वादळी स्वरूपातलं, मुसळधार स्वरूपातलं, तीव्र पावसाचं असण्याची शक्यता 14 तारखेला दाखवण्यात आली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला बघायला मिळणार आहे, आणि मोठे पाऊस दरम्यानच्या काळात होऊ शकतात. 16 तारखेलाही महाराष्ट्राच्या काही भागात मोठे पाऊस असू शकतात, त्यामध्ये विदर्भ, कोकणाचा समावेश आहे. 17 तारखेला महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे बहुतांश भागामध्ये मोठे पाऊस होऊ शकतात. 18 तारखेलाही संपूर्ण महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे बऱ्याच भागात मुसळधार पाऊस, नदींना पूर, एक अतिवृष्टीची परिस्थिती असू शकते. 19 तारखेला देखील हा पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात असणं अपेक्षित आहे. आता अंदाज 20 तारखेपर्यंत पोहोचला आहे. 20 तारखेला आपण बघतो जो पावसाचा प्रभाव आहे तो कायम आहे. पावसाची सुरुवात 15 तारखेला होते आहे. 15 पासून तर 20 पर्यंत 5 दिवस महाराष्ट्रात सातत्याने अतिशय चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला होताना दिसणार आहे. त्यामुळे पाण्याची गरज, पावसाची गरज जी असते शेतीसाठी ती पूर्णपणे भागणार आहे, आणि शेतकऱ्यांची पावसाविषयीची अपेक्षा पूर्ण होईल, आणि त्यामुळे शेतकरी समाधानी असेल. GFS मॉडेलने सुद्धा आज दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिला आहे. या मॉडेलने देखील उद्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 8 तारखेला जोरदार पाऊस विदर्भ, मराठवाडा,
पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात दाखवण्यात आली आहे. तीच परिस्थिती विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण या विभागात 9 तारखेला दाखवण्यात आली आहे. 10 तारखेला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं जोरदार पावसाळी परिस्थिती असू शकते. 11 तारखेला पावसाचं प्रमाण थोडंसं कमी होते, मात्र कोकण विदर्भात पाऊस असेल. पूर्व विदर्भाकडून पावसाचं प्रमाण वाढतंय. मराठवाड्यात पाऊस असेल, कोकणात पाऊस असेल. कोकणात पाऊस वाढणार आहे आणि एक नवीन कमी दाबाची निर्मिती देखील बंगालच्या उपसागरात अपेक्षित आहे. 14 तारखेपासूनच याचा महाराष्ट्रात परिणाम होऊ शकतो. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण. पुन्हा एकदा 15 ऑगस्टला महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थितीचे अंदाज आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच विभागात JFS मॉडेलने तरी 15 ऑगस्ट हा पावसात साजरा होईल असं दाखवलं आहे. ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार आज अतिशय हवामानात बदल आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण विदर्भाचा दक्षिणी भाग, दक्षिण कोकणात आज पावसात जोर वाढतोय. गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालंय. या कमी दाबाचा प्रभाव फारसा नसल्यामुळे ह्या पावसाचा जोर फार वाढत नाहीये. परंतु 7 तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचा अंदाज आहे. 8 तारखेलाही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे. 9 तारखेला दक्षिण मराठवाडा, दक्षिण विदर्भ असा पावसाचं वातावरण आहे. 10 तारखेला थोडं विदर्भात पावसाचं वातावरण आहे. पावसाचं वातावरण कमी होत आहे. 11 तारखेला मॉडेलमध्ये ECMWFच्या उघडीप दाखवली जात होती, परंतु दक्षिणेतून हलकं वातावरण आहे. 12ला मात्र उघडीप दाखवण्यात आली आहे. 13लाही उघडीप दाखवण्यात आली आहे. 14ला विदर्भातून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकणात पावसाचा प्रभाव वाढवण्याचा अंदाज दिलाय. विदर्भ, कोकणात आणि दक्षिण मराठवाड्यात 15 ऑगस्ट पावसात असेल. 16 तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस वाढतोय. मोठे पाऊस महाराष्ट्रात सुरू होणार आहेत. विदर्भ, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पावसाचे जोर मोठा असणार आहे. 17 तारखेपासून अतिवृष्टीचे संकेत महाराष्ट्रासाठी आहेत. तीव्र कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रात येणार आहे. हे पहिलं कमी दाबाचं क्षेत्र आहे जे महाराष्ट्रावर डायरेक्ट येते. त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. मोठे पाऊस प्रभावी असणार आहेत. 18 तारखेला देखील महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ या भागात हा अतिवृष्टीचा प्रभाव असेल. 19 तारखेला उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात मोठा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. मी असं म्हणालो होतो, ते वाक्य मी परत वापरतो. 15 ऑगस्ट नंतर जी पावसाची परिस्थिती बदलेल ती अशी बदलेल की शेतकरी पावसाला कंटाळणार आहे आणि त्यामुळे एकापाठी एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होतील. एक शृंखला तयार होईल आणि सातत्याने महाराष्ट्रात पाऊस वाढणार आहे. त्यामुळे काढण्यास येणारी पिकं वाचवणं शेतकऱ्यांची मोठी कसोटी असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहा. 20 तारखेला देखील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस असणार आहे. महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होते. हा पाऊस 14 तारखेपर्यंत संपूर्ण विदर्भ, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पडणार आहे. 15 तारखेपासून 20 तारखेपर्यंत साधारणपणे 6 दिवस महाराष्ट्रात अतिवृष्टीचे आहेत. कोकणासहित मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात देखील अतिवृष्टीची शक्यता आहे. आपण या ठिकाणी बघतो आहोत विशाखापट्टणमच्या दरम्यान पावसाचं वातावरण तयार होईल 15 ऑगस्ट नंतर आणि महाराष्ट्राला पाऊस देईल. हा अंदाज आपला अतिशय जुना आहे. त्या पद्धतीचं वातावरण 15 ऑगस्ट नंतर विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार व्हायला सुरुवात झाली आहे. जवळपास 16 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत याचा प्रभाव महाराष्ट्रावर असणार आहे. हा पहिला कमी दाबच महाराष्ट्रावरून सरकत असल्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात आपल्याला अतिवृष्टी होताना दिसेल.
ज्या ठिकाणी पिकं काढणीला आली ती वाचवणं शेतकऱ्यांची मोठी जबाबदारी असणार आहे. आता पुन्हा एकदा कमी दाबांची शृंखला तयार होण्याची शक्यता आहे. मात्र एकदा एक कमी दाब महाराष्ट्राहून गेला की दुसरे कमी दाबही महाराष्ट्राहून जातात असा अनुभव आहे. गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची आज शक्यता आहे. उशिरा सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 7 तारखेला देखील महाराष्ट्राच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, विदर्भ जोरदार पावसाचा अंदाज आहे. 8 तारखेला देखील विदर्भाच्या काही भागात, मराठवाड्याच्या पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणाच्या भागात पावसाचा अंदाज कायम आहे. 9 तारखेला देखील पूर्व मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता आहे. 10 तारखेलाही विदर्भ, पूर्व मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पावसाचा अंदाज आहे. यापूर्वी मॉडेलने 11 तारखेला पाऊस दाखवलेला नव्हता. हवामान बदल कसा होतो ते लक्षात घ्या. आता मात्र बीड, अहिल्यानगर, दक्षिण, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पावसाचा अंदाज आहे, पूर्व विदर्भ. 12 तारखेला कडकडीत उघडीप असताना देखील आता कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 13 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे. गोंदिया, गडचिरोलीत पूर्वेला पावसाचा अंदाज. पुन्हा एकदा 14 तारखेपासून पावसाचा अंदाज वाढतोय महाराष्ट्रामध्ये. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, पूर्व विदर्भ, कोकण पावसाचा अंदाज. 15 तारखेला सकाळपासूनच विदर्भात पावसाला सुरुवात होईल. कोकण आणि पूर्व विदर्भ पावसाचा जोर आहे 15 ऑगस्टला. महाराष्ट्रात मोठे पाऊस 16 तारखेपासून सुरू होत आहेत. कमी दाबाच्या प्रभावासाठी जी काही खेचलेली बाष्पयुक्त वारे आहेत अरबी समुद्रातले ते महाराष्ट्रात पाऊस निर्माण करतील 16 तारखेला. 17 तारखेपासून महाराष्ट्रात मोठ्या पावसांना सुरुवात होते. कमी दाबाच महाराष्ट्रावर येत असल्यामुळे महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल. पूर परिस्थिती, मोठे पाऊस. कमी दाबच महाराष्ट्राहून जात असल्यामुळे महाराष्ट्राच्या कित्येक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे. आपण बघतो त्याचा परिणाम बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यावर होणार आहे. 19लाही महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहील. 20लाही महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असणार आहे. हा कमी दाब निघून गेल्यानंतरही महाराष्ट्रात पाऊस असणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.